कोपरगाव तालुक्यात महार वतनाची जागा ही सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत। गेल्या 50 वर्षांपासून महार वतनाच्या जागा मिळवण्यासाठी जे खातेदार आहेत त्या खातेदारांचे वारसदार याचा संघर्ष या ठिकाणी सुरू आहे। शासनाकडे त्याचा पाठपुरावा देखील केला जात आहे। शासनानं 50 वर्ष पूर्वी ही जागा डेव्हलपमेंटच्या नावाखाली वर्ग करून घेतली होती, मात्र त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट झाली नसल्याचा आरोप या कुटुंबांच्या वारसदारांनी केलेला आहे। त्याचबरोबर सदरच्या जागेवरती प्रायव्हेट लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे असा देखील त्यांचा दावा आहे आणि त्या जागेवरती ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या लोकांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी आज त्या 16 खातेदारांचे वारसदार आज या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। 50 वर्षामध्ये हा लढा बरोबर आहे। त्यावेळेसचे माझ्या आधीचे जे आमचे वडील असतील, कोणी आजोबा असतील, या लोकांनी पण लढा दिला होता, परंतु या शक्तीपुढं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती या दोन्हीचा ताळमेळ बसत नव्हता। त्यामुळं हे प्रकरण थोडंसं मागं राहिलं होतं, परंतु त्या शिकवणीमधूनच आम्ही आलेलो आहे। आम्ही 4, 5, 6, 10 लोक त्याच्यातून तयार झालेलो आहे। आम्हाला ही गोष्ट अवगत होती, म्हणून आम्ही थोडंसं परिस्थिती चांगली बेताची झाल्यानंतर आम्ही याला सुरुवात करीत असताना त्याच्यामध्ये असं आढळून आलं की ज्यावेळेस दस्त आम्ही तयार केले, दस्त ज्यावेळेस काढायला लागलो त्यावेळेस शासनाच्या दस्तामध्ये असं आढळून येतं का 50 एकर ते 30 गुंठे जमीन ही महार वतनाची आहे। वतन रजिस्टरवरती सर्वे नंबर 5 10 एकर 36 गुंठे महार वतनाचे आहे। सर्वे नंबर 8 असेल, 7 असेल, 9 असेल, हे संपूर्ण सर्वे नंबर महार वतनाचे आहे। हे सर्वे नंबरमध्ये ज्यावेळेस कमी जास्त पत्रक भूमी अभिलेखने तयार केलं त्यावेळेस डेव्हलपमेंटकडे ही जमीन सगळं वर्ग केली। डेव्हलपमेंटकडे जर जमीन वर्ग झाली तर मग इथं खाजगी मालक आले कसे? कारण ह्या लोकांना जमिनीपासून अलिप्त करायचं होतं, म्हणून त्यांनी डेव्हलपमेंट हा बोगस चेहरा मारून खाजगी लोकांना हे प्लॉट वाटले। या खाजगी लोकांनी जो त्याच्यावरती ताबा मिळवलेला आहे त्याबद्दल शासनाकडून काय प्रत्युत्तर येते? शासनाकडून हेच प्रत्युत्तर आम्हाला पाहिजे। जर संविधानिक मार्गाने बाबासाहेब आंबेडकरांनी जर ॲट्रॉसिटी कायदा हा दलितांना कवच कुंडलासारखा दिलेला आहे तर त्याचा पुरेपूर उपयोग झाला पाहिजे। आम्ही 60 वर्ष पोळलेली माणसं आहे, आम्ही खोटा ॲट्रॉसिटी कधी कोणावर करणार नाही। जे सत्य आहे त्यांनी त्यांचे वकील आणावं, आमच्यासमोर कोणतरी बसावं, चर्चा करावी, दस्ताची शहानिशा करावी, नंतर PSI असेल तर DSP असेल यांनी कागदाची एकदा छाननी करावी। छाननी झाल्यानंतर त्यांनी तात्काळ गुन्हा त्यांच्यावर दाखल करावा। 4 दिवस झाले, 4 दिवसापासून आतापर्यंत कोणत्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला या ठिकाणी भेट दिलेली आहे? कोपरगाव पोलीस स्टेशनचे PI साहेब या ठिकाणी येऊन गेले। ही जमीन भूमी अभिलेखच्या अखत्यारीखाली येत असल्यामुळे भूमी अभिलेखचे सर्व अधिकारी इथे येऊन गेले। त्याच्यानंतर तहसीलचे नायब तहसीलदार असतील किंवा तहसीलदार साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहे। अच्छा, त्यांनी काय सांगितलंय पुढे काय करायचं काय नाही? त्यांनी जे सांगितलं त्यांचे दस्त आता आहे। त्यांनी सांगितलं की तुमची जी मागणी आहे दस्ताप्रमाणे आम्हाला तर वाटतं आम्ही, कारण त्या तहसीलने जे दस्त दिलेले ते दाखवणार नाही। जे या महार लोकांचं जे पूर्वीचं जे आमचं रेकॉर्ड आहे बापदादाचं तेच आम्ही दाखवणार। त्या दस्ताच्या आधारेच आम्ही म्हणतो ना त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करा। त्या अधिकाऱ्यांकडून समाधान उत्तर तुम्हाला मिळालेलं नाही का? अधिकाऱ्याकडून आम्हाला दस्तही मिळाले आणि समाधानकारक उत्तरही मिळालं। फक्त राहिला पोलीस स्टेशनचा प्रश्न। पोलीस स्टेशनवर जर दबाव असेल तर पुढच्या महिन्यामध्ये आम्ही मंत्रालयासमोर म्हणजे उघडं होऊन आंदोलन करणार आहे। कारण ह्या लोकांनी आम्हाला जसं नागडं केलं तसं मंत्रालयात सुद्धा दाखवून देऊ। या कोपरगावच्या जे राज्यकर्ते होते त्यांनी या कोपरगावच्या दलित समाजाला कसं उघडं केलं आपण जाणून घेतलेलं आहे। शासकीय अधिकाऱ्यांकडनं त्यांना सगळ्या काही दस्त जे आहे ते पुरवले गेलेले आहे, मात्र पोलीस प्रशासनाकडून अद्याप त्यांच्या ज्या मागण्या आहेत की ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा म्हणून अजून कुठल्याही प्रकारचं ॲक्शन तिथे झालेली नाही आहे। पोलिसांकडनं कुठल्याही प्रकारचं ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला जात नसल्या कारणामुळे या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांच्या मागण्या पोलीस प्रशासन मान्य करणार की नाही आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत जे खाजगी लोक आहेत त्यांनी जे जागेवरती अतिक्रमण केलेलं आहे त्या लोकांवरती गुन्हा दाखल होणार की नाही हे आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।